तर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रतापच समोर आलाय। खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजनं तब्बल 68 लाख रुपये मोजले। कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती समोर येते। तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजनं बँकॉकला जाण्यासाठी साफ नकार होता। गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत यानं दुबई प्रवास केला होता अशी ही माहिती मिळते। तर साम टीव्हीनं ऋषिराजचा भाऊ गिरिराज यांच्यासोबत बातचीत केली आहे। नेमकं काय घडलं होतं त्यांनी सांगितलंय, पाहूयात। माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या काल मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली आणि नेमका काय प्रकार घडला होता, काय खरं सत्य आहे या पाठीमागचं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरिराज सावंत आहेत। साधारणतः 3-3:30 वाजता आम्हाला ऋषिराजचे मेसेज आले की तो बाहेर निघाला आहे म्हणून। एक्झॅक्ट मग तो कुठं चालला आहे, कशासाठी चालला आहे, बरोबर कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या आणि त्यांनी त्याचा फोनही स्विच ऑफ केला होता। ट्रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतोय बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर। फ्लाय करत असताना ते फ्लाय साधारणतः 4:15ला 4:21ला साधारणतः ते फ्लाय केलं तर त्यांनी मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय तर बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता। आणि मग ह्या सगळ्या आपण असं कधी साधारणतः आमच्याकडे घडत नाही म्हणून आम्ही सगळे आई वडील किंवा घरातलं सगळे नातेवाईक वगैरे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत हे सगळे हायपर झाले की हा नेमका प्रकार काय आहे, नेमकी किडनॅपिंगचा विषय का अपहरणाचा विषय, ह्या दृष्टिकोनातून सगळे हायपर झाल्यामुळं आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, FIR नोंदवला आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आउट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।